निघाले शंभूजी, काय करा वाटून राहिले. अधिक महिने जिम गिम मध्ये गेली तर अधिक येणार नाही ते कसं. आता आई आहे इथं. नीता कोणाची वाट पाहून राहिली? काही नाही, अशीच उभी आहे, पाहून राहिली मी. कोण येते कोण जाते हे वय पाहून राहिली. असं असं. हो नीता, अभिची वाट पाहून राहिली काय? हा, आज अभिची वाट पाहून राहिली का तू? नाही, मी अभिजीची काही वाट पाहून नाही राहिली, मी तशीच उभी आहे. मला थोडं काम होतं म्हणून मी तिकडे पाहून राहिली. हो बाई, असं तर तर टर्रेल वागल्यानं नाही होत असते. हा, बोला लागत असते. नवरा वय दिवसाचा रुसवा ठेवशील त्याच्यावर. हा, बोल ना, काय होते बोललं तर तो बोलते ना त्यासोबत, तू बोलत नाही म्हणून. आणि तो किती नाराज राहते दिवसभर. आणि आमच्या दोघांचं पण तुम्ही काही बोलू नका आमच्या मनात. आम्ही आमचं पाहून घेऊ. मी तुमच्या दोघांच्या मनात काही बोलली नाही, फक्त असं मी सांगितलं का बा बोला बा, असं असं केल्यानं नाही होत असते. मला काय, मी काय कोणाच्या मनात बोलतो? मी तर कधीच नाही बोलत तुमच्या मनात. तर जी आजी काय म्हणतं बाबू, काय म्हणतं बाबूला? चांगलं चालताय ते? ओ आजी, चालता येते. सुरू बोलते हो मनात तू. याची काय गोष्ट सांगू मी तुम्हाला. आम्हाला बैल दाखवला आपला मातीचा, कसं करे माहित आहे? दे चांगला तर स्पष्ट बोलते ना. बातच बोलला, पण आता सुरू बोलून राहिला. आता चांगलं बोलतायत त्याला. जमतेम त्याला 1 वर्ष झालं, बातच बिचार बोलला चालू नाही राहिला ना. ठिकाणाच्या मनानं लवकर चालला तो. तसं बरोबर सगळे प्रोसेस त्याची बरोबरच सुरू आहे. पण जशी ऍक्शन करून तशीच ऍक्शन करते म्हटलं तो. आणि त्याला बातच आपली जी वाकोल्या करते तो. त्याची पप्पी घेतली का थोडी आपली तशीच पप्पी घेते. आणि जसं आपण करून तसंच करते म्हटलं तो, अनुकरण केल्यासारखं. लहान लेकरं मोठ्या माणसाचं अनुकरण करत असते, म्हणूनच म्हणते ना लेकरासमोर काही करू नका म्हणून. भांडणं गिणणं असं म्हणते, म्हणूनच म्हणते. नाही, आता हा 5 मिनिट थारीने थांबत नुसता इकडला तिकडे त्याच्या मागच फिरत राहा लागते. विचार ना, आपल्या घरापाशी जे पोरगे ना रिंकू ते कशी मारते म्हणा. पाहिजे तुम्हाला कसा करून दाखवते तो. विचारा ना त्याला. रिंकू कशी मारते? रिंकू अच्छी मारते लिंकू दीदी. बापरे, अशी ऍक्शन गिक्शन करून दाखवतो रे. वल्ला बहुत मजा झाला. तू तशी मारते का तुला रिंकू दीदी? खरंच मारते का रे? हा, काही सांगतो बरं. ते म्हणे मी मारतही नाही म्हणे, असं सांगते म्हणजे दुसऱ्याला रिंकू दीदी मारते. ते मारते तरी काही झाले, असं बदमाश आहे. रिंकू दीदी आली त्या मागं, रिंकू दीदी आली तुझ्या मागं. पाय बरं नाही ओढायच्या रिंकूची त्याला. काय कशी पाहून राहिला टुकूर मुकूर आली का नाही आली म्हणून. त्यांना माहिती रिंकू म्हणून आहे त्याला तशी तिची ओढ. इष्ट नाही लिंकू दीदी कुठं गेली दिवसभर. त्यासाठी का घर राहीन का? कॉलेजला गेली ते कॉलेजले. तिच्या गलीत जाईन ते आल्या बोलाई. हो, जाजो बाबू जाजो. बोलता येऊन राहिलं. जाईन मी तिच्या गलीत, जाईन मी तिच्या गली. भलं पण माझं झालं. तिला मारते गिरते म्हणतं ना, तिच्याच घरी जातो म्हणतं. मारला खरंच गेला असता का रे तू? तुम्ही न्याले शंभूजी, काय करा. आजी मी मांडीवर बसतो, तू या मांडीवर बसतो करते. कुठे मी बसली का त्याला मांडीवरच लागते. बिना मांडीवर बसल्याशिवाय त्याला गमतच नाही, खाली बसतच नाही. जसा त्याला सवय लावली तसं लागली. आता काय तो ऐकते का? शंभूजी या. बापरे, शामभाऊजी आले का? या बसा. कधी तर नाही बोली एवढी आहे ना, आज कोण शामभाऊजी सोबत बोलून राहिली? हो वहिनी, आम्ही काय म्हणतो, आईला ऐकूच नदी. मग इथंच बोलू का तिकडे खोलीत बोलता? आपल्या नेहाच्या स्कूलचं जरासं काम आहे तर चला बरं. तिचं वाला काहीतरी आलं ते तर मी दाखवत होती तुम्हाला. तर चला बरं रूम मध्ये, तिच्याला कागदपत्र पहा बरं काय आहे तर. हो चला वहिनी. कुठे बोलायला लागून राहिलं, बुडी लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून. ह्याचं नाव करा लागून राहिलं. हातपाय धुवून येतं का भाऊजी का? तर चला ना तशीच चला. हो चला मग हात तुम्ही पहिले पाहून घेतो काय आहे. कशी करायची ना एवढी चांगली बोलली, एवढं पण न्यायाच्या कामासाठी एवढी चांगली बोलून राहिली. नाही तर अशीच तर बोलते. नाही बाई, मला नाही वाटत बाई दुसरं काही कामच नाही. गेली तर म्हणून आली मांग, असं होईन. जाऊ दे, काही काम असन तिले म्हणून तिनं बोलावलं असं श्यामले. पण ते श्यामसोबत एवढी कधी चांगली बोलत नाही ना, नाही तर रागच करते माहितीच्या श्यामचा. जी आई मी आई बाजी जादू. तू आई जवळ जाय. मी नाही आज समजा जा आईपाशी. केसही लय वाढले, काय केस वाढले. हिच्या मायचंही लक्ष नाही आणि बापाचंही लक्ष नाही आहे. एवढं लेकराचे केस वाढून राहिले, उन्हाळा लागला, काय गरमी होत नसन. लहान लेकराचे किती टकल्या करून द्या लागते. टकली केली म्हणजे चांगलं दिसते, पण ऐकते कुठं आपल्या मतानं. चांगलं नाही दिसत त्याची माय तर आपापच लावते. केसच वाढवा लागते. फॅशन आहे कायची फॅशन आहे ती हिची. टकी करा लागते तुझी. लेकराईकडे लक्ष नाही, त्या पोरीकडे काही लक्ष नाही. पोरीचे किती मोठे केस वाढू द्या लागते. लय केस आवडते तिला, वाढू द्यायला म्हणते. काय फॅशन कायचे आहेत. लहानपणी लेकराचे लहान ठेवा लागते, मग मोठेपणी वाढवा ना. किती वाढवायचे आहेत. होमवर्क नाही कहत कधी, काही नाही. काय त्या लेकराला येईन. इकली आहे म्हणते मी, सांगते मोठी.
हां कधी त्या लेकराला घेऊन बसत नाही, अभ्यास घेत नाही त्या लेकरायचा, काही नाही कसं सून काय माहीत. नुसतं तिचं वालं ते तिच्याच गुंतरात असते. काय तर लेकराकडे लक्ष नाही देत, काही नाही. या पोराला माबोरच्या आठवून देते आणि चालली जाते. जी भूर चालना आजी भूल चालना. तुला उठलं का सुटलं भूर आणि भूर भूर चाल म्हटलं का मग पैदल चाल म्हटलं चालत नाही. आणि आजी काकीत मग असा करतं. मी नाही नेत आता तुला बाहेर गिर बशी तू उगा मुगा. तर बस ना उगा. नाही नेत मी. किती काही लोळा आता नाही नेत मी. वहिनी काय झालं? काय साठी बोलावलं तुम्ही एवढं अर्जंटमध्ये? काय काम आहे? भाऊजी मी तुम्हाला सांगून राहिली गोष्ट, पण म्हटलं सगळ्यात पहिले तुम्ही कोमलची शपथ घ्या की कोणाला सांगणार नाही. कसं आहे मी तुम्हाला सांगा तुम्ही कोमलला सांगा. हां पण माझं म्हणणं आहे की तुम्ही कोणाला कोणतं गोष्ट लीक करायची नाही. हां शपथ घ्या तुम्ही, तेव्हाच मी तुम्हाला गोष्ट सांगतो. कोमलची शपथ घेत असेल तर मी सांगतो, नाही तर काही सांगत नाही. ना वहिनी मी कशाला सांगून कोणाले? सांग ना. नाही भाऊजी कोणी सांगत नसते, पण कसं आहे मनात वाटतच असते. मग एखाद्या कोणाला तरी सांगा, मग एका बच्ची गोष्ट दुसऱ्या बच्ची गोष्ट तिसऱ्या बच्ची जाते. म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली का शपथ घेत असेल सांगतो, नाही तर राहू द्या. मग देतो शपथ. कोमलची शपथ. कोणाला सांगणार नाही. सांगा आता तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं सांगा. बरोबर घेतली मी शपथ कोमलची, सांगा आता. भाऊजी मला कानी म्हटलं नवीन नंबरवरून मेसेज येऊन राहिले. मी तुम्हाला 2 दिवस झाले सांगतो करू राहिली. मी लय विचारत आहे आणि त्याच्यावर कानी माया फोटो येते आणि एक माझ्यासोबत एक व्यक्ती आहे, पण मी त्या व्यक्तीला कधी भेटली नाही भाऊजी. पण कानी त्या व्यक्तीचा माया फोटो आहे म्हटलं सोबत. कोणा जर पाहिला तर म्हणून मला का बा तूच आहे खरं त्या फोटोत असं खरंच वाटते. पण मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही भाऊजी. मी माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला भाऊजी. मी असं कधीच त्या व्यक्तीला पाहिलंही नाही काहीच नाही. आणि कोणा जर हे माझे फोटो मोबाईलमधले पाहिले आणि तो व्यक्ती म्हणते मला ब्लॅकमेल करून राहिला, मी तुमच्या घरी सांगतो करून. आता काय करू भाऊजी मी सांगा बरं. मी ओळखते नाही त्या व्यक्तीला आणि असं ब्लॅकमेल करून राहिला तो व्यक्ती. बरोबर. मग तुमचा मोबाईल कोणता होता? पोद्या नंबरही पोद्या मला वर्क होऊन राहिला, म्हणजे प्लॅन वर्क होऊन राहिला. आता वहिनी टेन्शनमध्ये आल्या. आता वहिनीला मी बरोबर करतो. काय आहे तो वरचाच नंबर होय, कोणाचा होय काय होय काही समजून नाही राहिलं भाऊजी कोण होय तर. मी एक ॲप आहे ना त्याच्यातून माहित पडते नाव कोण आहे काय आहे म्हणून. ते माझ्यापाशी आहे नाही ना भाऊजी, म्हणूनच तर प्रॉब्लेम होऊन राहिला. तो पाहतो. तुम्ही बसा तोपर्यंत बसा. मी पाहतो सगळं व्यवस्थित काय आहे काय नाही. काही होईन तर नाही भाऊजी. टेन्शन न घेऊन मी पाहतो, मग सांगतो तुम्हाला काय आहे. जी शेवटची आशा तुमच्या कोण आहे मला. मी म्हणूनच तुम्हाला सांगितली गोष्ट. मी कोणाला सांगितलं नाही. घरात एकालाही माहित नाही. फक्त घरातल्या कोणाला सांगू नका. माझा विश्वास आहे तुमच्यावर म्हणून मी सांगितलं. हो माहिती नाही सांगतो नाही तर मग कोणाला दुसऱ्या सांगितलं नसतं का तुम्ही सगळं शोध सांगतो काय नेमकं खरं काय कुठं काय पाहतो. वहिनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही दादासोबत बोलून नाही राहिल्या. हेच गोष्ट आता तुमच्या साऱ्यासोबत बोलून राहिली. असं दादासोबत झालं असं तर मग तुम्ही त्याची गोष्ट दादाची गोष्ट कशी मान्य केली? दादा खूप वेळा सांगे का बा मायाला म्हणे असा फोटो असा सुन राहिलो तसं सुन राहिलो. आता तुमच्यासोबत होऊन राहिलो. मला वाटते तुमच्या दोघांचंही तसंच आहे. तुमच्यापासून पैसे काढासाठीच तीन केलं आहे सगळं. काय माहीत आता मला बोलायला पण त्याच्यासोबत नसन त्याची चूक काही. ते म्हणून राहिले नसन त्याची चूक काही. मलाही वाटलं मनालाही वाटलं असं आता का हे काहीतरी असं काहीतरी करून राहिले कोणतरी आणि फसून राहिले. हे मी मला दादाने सांगितलं त्याच्यासोबत असं झालं म्हणून म्हणतो का जराशी साथ द्या. आता बोलत जा दादासोबत. तुमच्यासोबत तसंच झालं आहे. तुमचं काही नाही दादाचे काहीच नव्हतं याच्यात. म्हणून मी म्हणतो का कोणा सांगितल्यानं कोणा दाखवल्यानं विश्वास ठेवायचा नाही. आपल्या नवऱ्यावर आपण भेटायचा. आपणच दोघं नवऱ्या बायकोनं असलं सपोज आता मी कोमल आम्हीच एकामेकावर विश्वास ठेवला तर लोक ठेवून का आपल्यावर विश्वास. म्हणून म्हणतो तुम्ही तर कशाच बोलले नाही दादासोबत. आता जर दादा बोलला नाही तुम्हाला कसं वाटतं? आणि तुम्ही तर कायच्यात काहीच नाही. तसं दादाही कायच्यात काही नव्हता. असंच झालं. मला आता समजलं हे तुमच्यासोबत तसंच झालं वहिनी. श्याम भाऊजी माझंवालं. मी त्यांच्या रागावर नाही लागत होतं. त्याची साथ द्यायला पाहिजे होती. मी त्याला म्हणू पण तरी म्हणे ते जाऊ नको. मी खरं काय खोटं काय तुला सांगतो म्हणे. मला असं वाटलं का खरं माझ्या डोळ्याने दिसलं तेव्हाच मला खरं वाटलं ना. हो त्या बहिणं माझ्या नवऱ्याला जसं फसवलं तसं मला ह्याही फसून राहिलं कोण व्हायचं. तुझ्यापेक्षा वहिनी आपल्या माणसावर विश्वास ठेवायचा कधी पण. माये चुकलं. मी त्याच्यासोबत बोलून नाही राहिली. मायच चुकलं दादा. त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता मी.